ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। सामनातून बच्चू कडू यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर टीका करण्यात आली। कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचं ढोक अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली। तर परिषदेच्या पायरीवरून कडू राजकीय वैकुंठ प्राप्तीस निघाले। दिव्यांग शेतकरी विधवा मात्र जिथे होते तिथेच आहेत असं देखील सामनामध्ये नमूद करण्यात आले। अजित पवार यांचा पक्ष गिळण्याची भाजपची तयारी सुरू आहे। शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील असा आरोप देखील सामना वृत्तपत्रात करण्यात आला। नवापूरमध्ये बर्ड फ्लूचा पुन्हा शिरकाव पाहायला मिळतोय। H5N1 मुळे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये 27 पोल्ट्री फार्मवर संकट, कोट्यवधींच्या नुकसानीची शक्यता आहे। तर नवापूरमध्ये तिसऱ्यांदा बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव पाहायला मिळतोय। डायमंड पोल्ट्री फार्मला जे पक्ष्यांचं कलिंग म्हणा किंवा नष्ट करण्याची सुरुवात करत आहोत आणि आमची टीम आता इथे रेडी झालेले आहेत आणि थोड्या वेळात आपण कलिंगची सुरुवात करत आहोत। आमच्या जो रिपोर्ट आहे त्या 7 पोल्ट्री फार्मचा आहे तो, आणि त्यामध्ये जवळजवळ 1,40,000च्या आसपास आमच्याकडे टेंटेटिव्ह फिगर आहे। ते ऍक्च्युअल जी फिगर आहे त्यांची अंडी पण नष्ट करायची आहेत। त्यांचं जे फिकल मॅटर आहे म्हणजे आपण म्हणतो त्याला विष्ठा ना, ते विष्ठा सुद्धा खड्ड्यात गाडून नष्ट करणार ते। आणि जे पशुखाद्य आहे त्यामध्ये पशुखाद्य पोल्ट्री खाद्य ते खाद्य नष्ट करणे, फक्त जे रॉ मटेरियल आहे त्यामध्ये टेस्टिंग पाठवलं। नीट UG 2026 परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने उद्याचा मेगा ब्लॉक रद्द केलाय। विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मध्य रेल्वे मुंबई विभागात आज मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकादरम्यान मेन लाईनवर तसेच ठाणे ते वाशी नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मध्यरात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक वाढली असून दर निम्म्यानं घसरलेत। कांद्याला भाव नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडलाय। मध्यस्थी करा, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्या अशी मागणी शेतकरी करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।